तिरंगा बचाव, संविधान बचाव सद्बुद्धी दिंडी आज आपण सकाळपासून शहरामध्ये काढली आणि शुभेच्छा देतो की आज ही लोकशाही जिवंत असलेल्याचं प्रदर्शन तुम्ही आजच्या दिवशी दाखवून दिलेलं. या प्रसंगी पुरोगामी विचार ज्या मंडळींनी महाराष्ट्रामध्ये जोपासला, मग छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांनी पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवला. त्या सर्वांना मी पहिल्यांदा त्यांचं स्मरण करतो. त्याचबरोबर महात्मा गांधींचंही स्मरण करतो, ज्यांनी या भारताला चळवळीची दिशा दिली आणि चळवळीतून काय परिवर्तन होतं त्या संदर्भात आपल्या सर्वांना दिशा दिली आणि त्यांच्याही स्मृतींना मी आज अभिवादन करतो. ज्या गोष्टींनी आपण पुढे जातोय तो विद्यार्थी आणि परीक्षेसंदर्भातला मुद्दा हा प्रामुख्याने आज आपण इथं समोर ठेवला गेला पाहिजे. या दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्यालाच पाठिंबा म्हणून आपण इथं आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की या पेपर फुटी वारंवार होत आहेत. माणूस एकदा चुकी माफ करतं, दोनदा माफ करतं, तीनदा माफ करतं. जर 150 वेळा ऑफिशियल डाटा 150चा असेल, अनऑफिशियल डाटा हजारांमध्ये असेल तर त्याची नैतिक जबाबदारी कुणीतरी घ्यायला पाहिजे. या भूमिकेतून हे आंदोलन सुरू झालं. त्याची नैतिक जबाबदारी म्हणून शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, त्याची अकाउंटेबिलिटी असावी, त्याचं उत्तरदायित्व द्यावं, यासाठीचं हे आंदोलन आहे. की आज आम्ही आंदोलन केलं म्हणून उद्या सरकार बदलणार नाही हे आम्हालाही कळतंय. लोकशाही आम्हालाही कळतं, लोकतंत्र आम्हालाही कळतंय. पण त्या भावनेनं ज्या विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर आले त्यांची मागणीच किरकोळ होती की याची अकाउंटेबिलिटी, याचं उत्तरदायित्व कुणीतरी असलं पाहिजे, कोणीतरी याची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्हाला हेही मान्य आहे की उद्या दिवस कसा असेल माहीत नाही, उद्याचा मंत्री आल्यानंतर तोही कसा काम करेल माहीत नाही. पण आजच्या ह्या राजीनाम्यानं उद्याचा मंत्री जो बसेल त्याच्या मनामध्ये धस्ती राहील की अशा पद्धतीचं पद निघालेलं आहे, तर मला काम नीट करावं लागेल. त्याचबरोबर इतर मंत्र्यांनाही हा धडा बसेल की आपल्याला काम करताना नीट काटेकोर परिस्थितीने त्या नियमांच्या ह्याच्यामध्ये बसावं लागेल, पारदर्शकता पद्धतीने बसावं लागेल. यासाठीचं हे आंदोलन आहे. पण तुम्ही ते न करता 20-25 दिवस एखादा माणूस उपाशी असेल, आपल्या घरात एखादं पोरग, आज या सरकारचे आपण पोरच आहोत असं मला वाटतं, आपल्या घरात एखादा पोरगा उपाशी राहिला तर दुसऱ्या दिवशी बाप